पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आगवण ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले। मोर्चेकरांनी सरपंचावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, विकास कामांबद्दल तक्रारी नोंदवल्या। ग्रामपंचायतीत विकास कामांचा अभाव असून सरपंचाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आला। अदानी औष्णिक वीज केंद्राच्या वसाहतीवर सामान्य घरपट्टी आकारली गेल्यामुळे महसुलात तोटा झाला आहे। 46 लाख रुपयांची तडजोड ग्रामसभेच्या ठरावाशिवाय झाल्याचा आरोप करण्यात आला। गावातील रस्त्यांची दुर्व्यवस्था बलकरांच्या वाहतुकीमुळे वाढली असल्याने वाहतुकीवर कर लावण्याची मागणी करण्यात आली। जलजीवन मिशन अंतर्गत नळाला पाणी न आल्यामुळे हंडा मोर्चाचा इशारा देण्यात आला। अदानी कंपनीकडून रुग्णवाहिका तसेच CSR निधीतून विकास कामे करण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले यांनी केले असून किरण गहला जिल्हा सेक्रेटरी, रडका कलांगडा तालुका सेक्रेटरी, चंद्रकांत गोरखणा किसान सभा अध्यक्ष, विजय वाघात, लहानी दोंडा, कमलेश राबट, हरिश्चंद्र गहला, दत्तू दुमडा, अरविंद कोठारी, देवराम दळवी, दत्तू भोंगडवा, महेंद्र मेरे, धनेश आकरे, नरेश मालकरी, अल्पेश माच्छी, भूपेश माच्छी, उमेश कोम, विजय कोठारी, हितेश काटेला, जयेश उराडे, तुळशी भुयाळ, विलास सपाटे, अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते। कल्पेश दळवी, तालुका प्रतिनिधी, पालघर। आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या गोष्टीमध्ये असं मी कमीपणा समजत नाही, परंतु थोडंसं मला शोकांतिका वाटते की ग्रामपंचायत लेवलचे जे काही प्रश्न आहेत तिथे आज माझ्यासारख्याला पण यावं लागतं, तर हे काही बरोबर नाही। प्रशासन असेल, शासन असेल, त्यांनी ग्रामपंचायत स्तरावरचे जे काही प्रश्न असतील ते गांभीर्याने घेऊन ते सोडवले पाहिजेत। परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या सर्वांना इथे आपल्या घरचं सर्व किंवा आपण कामावर जात असेल तर रोजगार बुडवून आपल्याला इथे यावं लागलं। इथे उल्लेख झाला, सर्व आपले पदाधिकारी आहेत, आपण सर्व बसलेले आहात। इथे उल्लेख झाला की डहाणू तालुक्यामध्ये सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणजे आगवण, सर्वात श्रीमंत म्हणजे इतर ग्रामपंचायतपेक्षा उत्पन्न जास्त। आणि भाषण करताना आपण आपण सांगतो की सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत, आणि आपण खाली जेव्हा ग्राउंडवर जातो तर पाड्यामध्ये लोकांना ह्या सर्व भगिनी इथे बसल्यात, म्हणजे पिण्यासाठी पाणी नाहीये, आणि ग्रामपंचायत तर सर्व श्रीमंत आहे। इथे सर्व आगवण ग्रामपंचायत मध्ये जेवढे पण तरुण आहेत ना, सर्व तुम्हाला माझं म्हणणं आहे, आपण सर्व शिकलेले आहोत। माझी ग्रामपंचायत आहे, माझ्या ग्रामपंचायत मध्ये येणारा निधी काय आहे, किती पैसा आला, कुठे गेला, त्याची चौकशी आपण सर्वांनी केली पाहिजे। तुमचा सर्वांचा हक्क आहे, बरोबर की नाही? सर्वांचा हक्क आहे। मग तो सरपंच कोणत्याही पक्षाचा असेल त्याला जाब विचारण्याचा आपला अधिकार आहे। कशावरून आपण हा मोर्चा काढला की घरपट्टी तुम्ही जी आकारता तर राहते घर। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।